श्रीराम प्रभुराम निवासी परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज श्री सद्गुरु शंकर महाराज की जय। श्री परमहंस दिगंबर सरस्वती आदि दुर्गे आत्ताचा समाज कसा चाललाय बघा। आत्ताचा समाज कसा चाललाय की सर्व मोठी मोठी पुस्तके घेतात आणि ब्रह्मज्ञान सांगतात, पण खरा सत्पुरुष किंवा संत हा पहिले स्वतः अनुभव घेतो आणि मग जगाला सांगतो। आणि हे ज्याच्या पचनी पडते ना, तो खऱ्या अर्थाने सद्गुरु रूपांकित असतो। मग सद्गुरु कसा असावा, तो द्रष्टा पुरुष असायला पाहिजे। द्रष्टा पुरुष असायला पाहिजे, ज्याला मुंगीचंही मनोगत कळते, तो सद्गुरु। सद्गुरु या शब्दाची खरी व्याख्या आहे, जो सद्वस्तूची ओळख करून देतो तो सद्गुरु। मग सद्वस्तू म्हणजे काय, तर आत्मा। सतशी निगडीत असलेली एकच वस्तू आहे ती म्हणजे आत्मा खऱ्या अर्थाने। आणि ह्या आत्म्याद्वारे सर्व प्रयोजन ज्ञानाचं केलं जाते। ज्ञान जे जे काही जगामध्ये उत्पन्न होते, जे म्हणून दिसायला लागलेलं आहे, जे म्हणून आपण अनुभवते आणि जे पुढेही अनुभवणार आहोत, ते सर्व ईश्वरापासूनच येणार आहे। आणि त्या करता तसे ईश्वरी पुरुष ह्या भूतलावर प्रगट होतात त्याच्या आत्म्याने। म्हणून समाज मन हे पहिले संतांनी ओळखलेलं असते आणि समाज मनाचा कानोसा घेत जो कार्य करतो तो खऱ्या अर्थाने संत असतो। कारण संत हा परिपूर्ण अंतर्वाही सुंदर असतो। कारण जगात ज्ञाना इतकी सुंदर कोणतीही वस्तू नाही। ज्ञान ही एकमेव गोष्ट आहे जी माणसाला तरायला शिकवते। ज्ञान नसेल तर माणूस तरून जाऊ शकत नाही, असा आजच्या काळाची अवस्था आहे। आजचा हा जो काळ आहे तो अत्यंत खराब आहे। वाईट स्थिती इतकी म्हणजे चारी बाजूने झालेली आहे की प्रत्येक ठिकाणी चांगल्या गोष्टीची अधोगती होताना दिसते। ही अधोगती कुठेतरी थांबावी आणि पुनश्च जगाचा तोल सांभाळला जावा असं ज्या ईश्वराला वाटते आहे, ज्या परब्रह्माला वाटते आहे, ते परब्रह्म आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे रूपात प्रकट आहे। पूर्वी आपण विठ्ठलाला परब्रह्म म्हणत होतो, आजही विठ्ठलाला परब्रह्मच म्हणतो, पण विठ्ठलानंतर हा जो परब्रह्म अवतार झाला तो म्हणजे अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज। अध्यात्म विद्येच्या शिखरावर पोचलेलं महान विभूती तत्व म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असं श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य सांगतात। ब्रह्मचैतन्यांचे गुरु चैतन्य तुकामाई आणि चैतन्य तुकामाईंचे गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज। ब्रह्मचैतन्य हे नामावतार झाले। नामासाठी सर्व अवतार संपवला स्वतःला। मग नामाचं महत्त्व किती असेल। ब्रह्मचैतन्य म्हणतात की नवविधा भक्तीमधली नामस्मरण ही भक्ती आज कलियुगाला तारक आहे। नामाला काही द्यावं लागत नाही, काही घ्यावं लागत नाही। नामाला स्वतःची चव नसते, म्हणून ती निर्माण करायची असते। आपण मनापासून थोडंसं प्रेम करायचं असते। हळूहळू नामच आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण करते। आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नाम घेणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला भेटणे आणि स्तोत्र वाचणं म्हणजे पत्ररूपाने सद्गुरूंची भेट घेणे आहे, ईश्वराची भेट घेणे, असं सद्गुरू ब्रह्मचैतन्य। ब्रह्मचैतन्यांचं तत्वज्ञान हे प्रापंचिकाला अत्यंत पोषक आहे। कारण प्रपंचामधून परमार्थ कसा साधावा हे जे रामदास स्वामींनी सांगितलेलं तत्व आहे, ते पुनश्च रामदास स्वामी आज श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या रूपात प्रगट झालं असं मला मनापासून वाटतं। आलं लक्षात। आणि हे सर्व अवतारी सत्पुरुष आहे, ईश्वराच्या आज्ञेने हे प्रगट झालेले आहे आणि तो ईश्वर आज परमेश्वर स्वरूपात प्रकट आहे, ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ। काळावर सत्ता फक्त सद्गुरूंची चालते।
सकळ देनवा देव दानवासी काळ जिंकितो निर्धारे, काळ जिंकिता नाही कोणी एका सद्गुरू वाचून. सद्गुरू असा आहे की जो काळावरही सत्ता चालवतो आणि ज्याची काळावर सत्ता चालते. काय असू शकेल आपण कल्पना केली, कारण काळ कोणासाठी थांबत नाही खऱ्या अर्थाने. फक्त सद्गुरू कृपांकितासाठी तो थांबतो, त्याच्या आज्ञेशिवाय तो त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि सद्गुरू म्हणजेच परब्रह्म, आणि परब्रह्म सद्गुरूच्या रूपात प्रकट असते. अशी भावना ठेवून जर का आपण सद्गुरूची सेवा केली तर आपल्याला परमेश्वराची ओळख झाल्याशिवाय आणि भेट झाल्याशिवाय राहता येईल. ओळख झाल्यानंतर आपण नामस्मरण केलं पाहिजे, अन्यथा नामस्मरण नाही केलं तर जन्म वाया गेला. आणि ईश्वराची भेट व्हावी म्हणून आम्ही जर का तळमळत असू तर नाम घेणं म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची भेट घेणं. म्हणून सतत नामाचा ध्यास धरावा असं कलियुगामध्ये सर्व संतांनी बाहू उभारून सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलेलं आहे, रामदासांनीही तेच सांगितलेलं आहे, नाथांनीही तेच सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वर माऊलीही तेच सांगितलं आहे. पण असेल गाठी पुण्य सामुग्री तरीच राम नाम येईल जीवाग्री, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. मी पुण्यसामुग्री गोळा करायची कधी, समजा आपल्या जन्मात झाली नसेल तर ह्या जन्मात तरी त्याची सुरुवात करूया कुठेतरी. आणि मग आपण काय करायला हवं की गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. पण ह्या सर्व प्रचिती एकत्र येणं इतकं सहज नसते, कारण त्यासाठी परत सद्गुरू भेटावा लागतो. मग चांगल्या एखाद्या व्यक्तीचा सहवासात राहून जर का आपण शास्त्र प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सफल व्हावा असं वाटत असेल तरीही नामच घ्यावं लागेल. कारण समजा एखाद्या माणसाला आपल्याला भेटायचं आहे आणि तो आपल्यापासून बऱ्याच मैलावर आहे आणि काय सांगावं, तो मध्येच आपल्याला 3 मैलाच्या अंतरावर भेटला आणि आपल्याला 10 मैल जावं लागतं त्याच्यासाठी, तर मग आपलं काम झालं की नाही? 7 मैल वाचले ना. तसं नामस्मरण आहे, असं सद्गुरू ब्रह्मचर्यांना सांगतात. आणि नाम घेण्यासाठी कोणतीही पैसा खर्च करायचा नाही आहे, कोणाला सांगायचा नाही आहे, कोणाला बोलबाला करायचा नाही आणि कोणाकडून काही मागायचं नाही आहे. मग नाम घेणं सोपं आहे ना का नाही हे त्यांनी ठरवलं. कारण नामाशिवाय तुमची कोणतीच शुद्धी होणार नाही. चित्तशुद्धीसाठीही नाम, मनशुद्धीसाठीही नाम. म्हणजे नाम घेतलं तर सतची संगत जुळेल आणि सतची संगत जुळली तर सद्बुद्धी होईल आणि सद्बुद्धी झाली तर सत्कर्म घडेल. आणि सत्कर्म आणि नामस्मरण एकत्र आले तर सद्बुद्धी सद्गुरूंकडे घेऊन जाईल. आणि गुरु असं मागावं लागत नाही, गुरु करावा लागत. गुरु अपेसा लागतो. अलग लक्षात, सद्गुरू हा स्वतःहून भेटतो आणि त्यालाही अशा आपल्यासारख्या भक्तांची ओढ असतेच. बस एवढं पुरे बोलूया. बरं वाटलं का ऐकताना? चित्र येते त्याच्यात.